यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या गुंडेगिरीचा आणखी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातून अमरावतीकडे निघालेली एक एसटी बस वटफडी गावाजवळून जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला। बस चालकाने समोरील टाटा मॅजिक वाहनाला हॉर्न वाजवून बाजू मागितली। याच कारणावरून चिडून टाटा मॅजिक मधील 4 ते 5 युवकांनी एसटी बसच्या समोर आपले वाहन आडवे लावून बस थांबवली। बस थांबवल्यानंतर गुंड युवकांच्या टोळीने थेट बसमध्ये घुसून अश्लील शिवीगाळ करत चालक आणि वाहकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। प्रवाशांनी विशेषतः अनेक महिला प्रवाशांनी हा गोंधळ आणि मारहाण पाहून प्रचंड भीती अनुभवली। हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला असून त्याची दृश्य विचलित करणारी आहे। या प्रकरणी तात्काळ कारवाई करत नेर पोलिसांनी जग्गू मेश्राम, तेजस राठोड, हर्षल बनकर आणि शुभम जगताप या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि दरोडा टाकणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदविले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी आणि सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जिथे गुंड युवकाच्या एका टोळीने चक्क एसटी बस थांबवून चालक आणि वाहकाला बेदम मारहाण केली आहे। हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून प्रवाशांमध्ये विशेषतः महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। यवतमाळ जिल्ह्यातून अमरावतीकडे निघालेली एक एसटी बस वटफडी गावाजवळून जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला। बस चालकाने समोरील टाटा मॅजिक वाहनाला हॉर्न वाजवून बाजू मागितली। याच कारणावरून चिडून टाटा मॅजिक मधील 4 ते 5 युवकांनी एसटी बसच्या समोर आपले वाहन आडवे लावून बस थांबवली। बस थांबवल्यानंतर गुंड युवकांच्या टोळीने थेट बसमध्ये घुसून अश्लील शिवीगाळ करत चालक आणि वाहकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। प्रवाशांनी विशेषतः अनेक महिला प्रवाशांनी हा गोंधळ आणि मारहाण पाहून प्रचंड भीती अनुभवली। हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला असून त्याची दृश्य विचलित करणारी आहे। या प्रकरणी तात्काळ कारवाई करत नेर पोलिसांनी जग्गू मेश्राम, तेजस राठोड, हर्षल बनकर आणि शुभम जगताप या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि दरोडा टाकणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदविले आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा सार्वजनिक सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। तर प्रशासनाने यावर कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे।